दरम्यान ठाकरे गटाचे 3 नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरती संजय राऊतांनी समर्थन केलंय। अशा भेटीगाठी होतच राहणार, सामनातूनही त्यांनी ही भूमिका मांडली आहे। शिंदेंचा पवारांनी सत्कार करण्यावर मात्र राऊतांनी हल्लाबोल केलाय। संजय राऊतांच्या एकाच दिवशी 2 विरोधाभासी भूमिका का, असा सवाल मात्र उपस्थित होतोय। त्याच्या सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय आपण पाहतोय। 2 भिन्न पक्षांचे लोक एकमेकांना भेटले तर लगेच भुवया उंचावून प्रश्न विचारले जातात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर असं एक शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलं। शिवतीर्थावरील स्मारकाचं काम पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे। स्मारक सरकार बनवत असल्यानं सरकारी भेटीगाठी होणारच। विरोधी पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर बंधनं आलेली नाहीत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, अग्रलेखातली संजय राऊतांची भूमिका आणि पत्रकार परिषदेतली संजय राऊतांची भूमिका 2 टोकं आहेत। प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण अग्रलेख बघितला आणि आज ज्या प्रकारे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यामधल्या दोन्ही भूमिका जर बघितल्या तर सुरुवातीला आपण अग्रलेखातली भूमिका बघूया। अग्रलेखात त्यांची अशी भूमिका आहे की विरोधी पक्षातील नेत्याला भेटणं आता चुकीचं झालंय का, किंवा ज्या प्रकारे सध्याचं त्यांचं असं म्हणणं आहे या अग्रलेखामध्ये की सध्याचं राजकारण हे इरेला आणि ईर्षेला पेटलं असल्यानं कोण कोणाकडे जातात, चहापान करतात, याकडे मीडियाचं लक्ष असतं आणि मग चर्चा सुरू होतात आणि ज्या राजकीय चर्चा सुरू होतात त्याला एक वेगळं वळण लागतं आणि त्यामुळेच अशा भेटीगाठी घेणं सुद्धा चुकीचं झालंय का, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। आणि असाच सवाल विचारत असताना ज्या प्रकारे काल सत्कार शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचा केला, त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे। त्याचं कारण कदाचित हेही असू शकतं की ज्या प्रकारे एकतर उद्धव ठाकरे किंवा ठाकरेच्या शिवसेनेचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदे किंवा शिंदेंची शिवसेना आहे आणि असं असताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं, त्यामुळे नक्कीच एक वेगळी राजकीय चर्चा होते आणि याच राजकीय चर्चा टाळण्यासाठी कदाचित शरद पवारांनी तिथे जाऊ नये अशा प्रकारे ठाकरेंची भूमिका असावी किंवा ठाकरेंची शिवसेनेची भूमिका असावी। आणि जेव्हा शरद पवार एकनाथ शिंदेंचा सत्कार करतात आणि त्यामुळेच ही नाराजी व्यक्त केली जाते। अग्रलेखाची भूमिका मांडली आहे, त्यात असं म्हटलं जातंय की कोणीही कोणाला भेटू शकतं, विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांना भेटू शकतात आणि त्याच्या वेगळ्या चर्चा, राजकीय चर्चा सध्या आपण पाहतो आणि त्यामुळे याच राजकीय चर्चा टाळण्यासाठी कदाचित शरद पवारांनी कालच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहायला नको होतं किंवा एकनाथ शिंदेंचा सत्कार करायला नको होता आणि त्यामुळेच कदाचित ही नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।